नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आजची घटना ही बघायची आहे आपल्याला महाराष्ट्रामधलीच घटना घडलेली आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामधली। राजू शेठ नावाचा व्यक्ती हा पुण्याच्या बुधवारपेठमध्ये जाऊन एका महिलेच्या नादामध्ये कसा फसतो, कसा जाळ्यात अडकतो आणि याला किती नाद, किती वासनाचा, किती अथांग हा समुद्र जसा भरलेला तसा याच्या मनामध्ये अथांग अशी वासना भरलेला माणूस हा, याची आपल्याला घटना बघायची आहे। अतिशय नावाजलेलं प्रकरण ही राजू शेठ नाव त्याचं। मोठा व्यावसायिक, छोट्या कुटुंबामध्ये येऊन खूप मोठी प्रगती करणारा हा राजू शेठ, याची हिस्टोरी आपल्याला बघायची आहे। तर बघूया सविस्तर घटना काय घडली, कुठे घडली आणि कशी घडली। तर संभाजीनगर जिल्ह्याच्याच बाजूला एक जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यामधलं एक खेडेगाव, या खेडेगावमध्ये राजू शेठचा जन्म झाला। आणि राजू शेठ हा 10वीपर्यंत तिथेच शिकला गावामध्येच, 12वी-10वीमध्ये तिथेच केली। पण घरची परिस्थिती अतिशय नाजूक, अतिशय गरीब, त्यामुळे पुढचं शिक्षण घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यामध्ये हाडकत चालला आणि शिक्षणाला स्टॉप करून मोलमजुरी हा गावामध्ये करू लागला। पण घडलं असं की मोलमजुरी करत असताना, सगळ्या गोष्टी करत असताना थोडा हुशार असल्यामुळे आपण काहीतरी वेगळं करूया, आपण काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊया असं म्हणून तो एका व्यवसायामध्ये, दरवाजेच्या व्यवसायामध्ये उतरला। तो घराचे दरवाजे, काचेचं काम, खिडक्या, स्लायडिंग, हे ते ह्या गोष्टीकडे तो वळला। पण आता नंतर मात्र थोडं घटना वेगळी घडणार होती याची कल्पना मात्र त्यालाही नव्हती आणि त्याच्या घरच्यांनाही माहीत नव्हती। आता 10वी-12वी शिक्षण झालं। शिक्षणानंतर हा एका कामाला, एका शॉपवरती कामाला लागला तिथंच, भोकरदनचं, म्हणजे जालना जिल्ह्यामधला तालुका भोकरदन, त्या भोकरदन तालुक्यामध्ये हा लागला कामाला। भोकरदनच्या जवळच याचं गाव। आणि काम शिकत होता, दरवाजाचं काम शिकला, शॉप चालू केलं स्वतःचं, दरवाजाची कस्टमर वाढले, शॉप भरपूर चालायला लागलं। त्याच्या मनात विचार आला की असं की आपल्याजवळच अतिशय मोठा जिल्हा म्हणजे संभाजीनगर जिल्हा, आणि या जिल्ह्यामध्ये आपण जाऊया, आपण बिझनेस आपला हा तिथे तयार करूया, शॉप वगैरे घेऊया मोठं आणि एक मोठा बडा बिझनेसमॅन होऊया, असं एक त्याच्या मनामध्ये स्वप्न त्यांनी बाळगलं व तो संभाजीनगर दिशेने धावला। आता पहिले मित्र त्याच्या इथं होते, पण ते मित्र मात्र व्यवसायात नव्हते, तर कोणी जॉबला होतं, कोणी बाहेर प्रायव्हेट कंपनीमध्ये, कोणी गव्हर्नमेंटला, असं वेगवेगळ्या ठिकाणी, कोणी हॉटेल लाईनला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जॉबला त्यांचे मित्रमंडळी हे लागेल होते। आता हा राजू शेठ संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आला आणि शॉप घेतलं, चालू केलं शॉप आणि डोअरच्या व्यवसायामध्ये अतिशय प्रगती मार्गावर हा पोहोचला। पण याच्याबरोबरच थोडा एक वेगळा पण नाद हा काही पुरुषांना असतो, तसाच यांना थोडं स्त्रियाचं आकर्षण जास्त। आणि स्त्रिया बघितली की याच्या मनामध्ये वासना, या अशा एकदम वेगळ्या भावना यांच्या मनामध्ये तयार होत असतात अशा लोकांच्या। आणि असे लोक भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये। यांच्यापासून आपल्याला जपून राहायचं आहे, यांच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे। शेजारी पाजारी, नातेवाईकामध्ये, पाहुण्यारावळ्यामध्ये, घराच्या बाजूला, मित्रमंडळीमध्ये असे माणसं आढळतात आहेत। तर घटना घडणार होती अशी। आता हा दरवाजा व्यवसायामध्ये मोठा होत होता, पैसा येत होता, परिस्थिती अतिशय हँडल होत होती आणि थोडासा नाद असल्यामुळे हा बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय चालतो त्या शहरामध्ये। तर हा वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात होता, प्रत्येक वेळेस नवीन स्त्रियाचा उपभोग घेत होता आणि आपली वासना, आपल्या एक भूक, पोटाची जी आग होती ती आग हा बुजत होता। आणि अतिशय हुशार असल्यामुळे एखाद्याच्या महिलेच्या जाळ्यामध्ये अडकणं म्हणजे तेवढं सोपं नव्हतं। हा अतिशय हुशार असल्याने एखाद्या महिलेच्या जाळ्यामध्ये अडकणं असा हा नव्हता। अतिशय हुशार, अतिशय तीक्ष्ण, व्यवसायात अतिशय प्रगती करणारा आणि गरीब परिस्थितीवर मात करून अतिशय मोठा होणारा हा माणूस। आणि हाच नंतर एक वर्कशॉप चालू करून प्लास्टिकचे प्रोडक्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेल करायला लागतो आणि अतिशय मोठा व्यावसायिक उद्योजक असा म्हणून ओळखीची निर्माण होते। पण नाद हा मात्र सुटत नव्हता, हा नाद मात्र वेगळाच होता। पण हा नाद कमी जास्त आणि व्यवसायावर जास्त लक्ष, त्याच्यामुळे हा नादचं काही वाटत नव्हतं। पण संभाजीनगरमधल्या शहरामधील पूर्ण अड्डे, पूर्ण व्यवसाय जिथे जिथे चालतो व्यवसाय, त्या ठिकाणी हा मात्र जाऊन आलेला, जालना जिल्ह्यामध्ये जाऊन आलेला, आजूबाजूच्या जिल्ह्यामधनं पूर्ण ठिकाणं, पूर्ण सगळं पता आणि हेच प्रोडक्ट बाहेर सगळीकडे नेत होता, सगळीकडे पाठवत होता ट्रान्सपोर्टनी।
उद्योग व्यवसाय मोठा होत होता. आता याचं एक छोट्या दुकानाचं एक आता वर्कशॉप तयार झालं होतं, एक कंपनीसारखं रूप त्याला आलं होतं. आता सगळे माणसं गिनसं कामाला होते, सगळ्या गोष्टी होत्या. पण अतिशय खूपच ना जास्त नंतर मग जास्त अट्रॅक्शन, पैसा लागला, जास्त अट्रॅक्शन, रोज पैसा लागला म्हणून हा रोज महिलेकडे पळायला लागला नवीन नवीन. याचा खूप अट्रॅक्शन वाढलं, खूप अशी मनामध्ये खूप एक सवय लागली का आतून असं त्याला जमत नव्हतं, रोज झोपा येत नव्हती त्या गोष्टीशिवाय. पण आता लग्न गिग्न ठरायचा विषय आला, घरच्यांनी लग्न गिग्न करून दिलं. मग त्याला बायकोही आली, लग्नही झालं आणि लग्न होऊन 1 वर्षामध्ये त्याला मुलगाही झाला. पण मात्र हा नाद मात्र सुटत नव्हता. प्रत्येक कोडलाही ठेपा विचारा त्याला माहिती असा हा राजू शेठ. आता राजू शेठ सोबत असं काही घडणार होतं की राजू शेठलाही पत्ता नव्हता आणि त्याच्या घरच्यांनाही पत्ता नव्हता की राजू शेठ एक अतिशय भयानक परिस्थितीमध्ये अडकला जाणार होता. त्यामुळे हा नाद आपण त्या वयामध्ये त्या टायमिंगमध्येच आपण कंट्रोल केला पाहिजे. हा जरा नाद थोडा वाढला, हा त्या टायमिंगच्या बाहेर गेला की त्या वयाच्या एकदा बाहेर गेला की हा नंतर कंट्रोल होत नसतो, हा थांबत नसतो, याला कुठेही ब्रेक नसतो. त्यामुळे ह्या ज्या घटना आहेत ह्या तिथेच स्टॉप झाल्या पाहिजे, तिथे थांबल्या गेल्या पाहिजे. ह्याच विचाराने आपण चालायला पाहिजे. आता राजू शेठ हा एक वेळेस गेला पुण्याकडे एका पार्टीकडे, एका साईटवरती याची प्रोडक्ट जे प्लास्टिकची जे पूर्ण प्रोडक्ट होते, घरगुती, बाहेर इंडस्ट्रीयल प्रोडक्ट, कंपन्यामध्ये देणारे लागणारे सगळं साहित्य तिथे पुरत होता. तिथे एका पार्टीला भेटला, साईटवर गेला. तर तिथून हा पुण्यामध्ये एक ठिकाणी गेला आणि पुण्यामध्ये बुधवारपेठच्या एक बाजूलाच नवीन तयार झालेली गल्ली आणि तिथे एक असा घरगुती मामल्यासारखा एक पती पत्नी असं एक चालतात. म्हणजे इकडं जे बुधवारपेठ आहे त्याच्या बाजूलाच एक वेगळी गल्ली म्हणून ओळखली जाणारी अतिशय चांगल्या स्त्रिया तिथे असतात जास्त. हा तिथे जाऊन पोहोचला, याला मित्राकडून ठेपा भेटला होता, हा तिथं पोहोचला. पण एक ज्याच्यामध्ये जी महिला होती त्या महिलेचं नाव होतं शीतल. हा शीतलच्या थोडा भाळाला शीतल होती, थोडा एक मनेचं असं बसलं की ते मन तिथून उठत नव्हतं, शीतलपासून लांब जावंसं याला वाटत नव्हतं. हा अतिशय जास्त तिथं गुंतला होता, अतिशय याला हुशार होता, पण हा थोडा तिथं अडकल्यासारखा झाला होता थोडासा. आता हा तिथून जाऊन आला, भेटला, नंबर वगैरे आणला आणि कॉलवरती बोलू लागला, रात्री चॅटिंग करू लागला. आणि 4-5 दिवस झाले हा तिकडं पुण्या साईडला निघायचा. ह्याचं पार्टीचं काम असायचं की कधी नसलंही तरी तो जायचा आणि तिला भेटायचा, प्रेम करायचा, सेक्स करायचा. सेक्सचा म्हणजे खूप नाद, शारीरिक संबंध म्हणजे त्याला पूर्ण फोकस त्याच्यावर होता. पूर्ण ठिकाणी त्याला माहिती, पूर्ण सगळ्या गोष्टी माहिती. तिथे हा भाळा, तिलाही या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. हिच्या गळ्यामध्ये साखळी, गाडी मोठी फॉर्च्युनर, ह्या सगळ्या गोष्टी तिला वाटलं खूप पैसा आहे. तिनंही जाळं अल्ल्यात टाकायचा प्रयत्न चालू केला. आता याच्या जाळ्यात ती अडकायची तर तिच्या जाळ्यामध्ये हा अडकला. घटना अशी घडली, अडकला आणि तिला पैशाची कमी पडू देत नव्हता, पैसा भरपूर होता. त्यामुळे प्रत्येक वेळेस गेला की 10-10, 15-15 हजार तिला द्यायचा, उडवायचा, हॉटेलमध्ये घेऊन जायचा, जेवायला, खावायला. मोकार पैसा हा उधळायचा. असा पैसा उधळत होता. त्याच्या गळ्यामध्ये साखळी होती, तिने आल्यात साखळी काढून घेतली. तिचा फक्त नजर पैशावरती होती. ती दिसायला अतिशय भारी, पण नजर मात्र फक्त पैशावरती. पैसा म्हटलं की कशी काहीही करायला तयार, अशामधली ही शीतल. आता शीतलला असं झालं की आता एक खूप मोठं समोर एक सोन्याचं भांडं भेटल्यासारखं एक तिला लागलं होतं. आता त्याच्याकडून पैसा काढून घ्यायचा, नवीन काहीतरी वेगळं कारण सांगायची तिला आणि तोही द्यायचा तिला. याला आता खरं प्रेम झाल्यासारखं काय कसं वाटत होतं. हा अतिशय भाळा, हा रोज ते जायचा, सेक्स करायचा. हा म्हणजे एकदम अति झाल्यासारखं झालं, याला जमतच नव्हतं त्याशिवाय. म्हणजे रेग्युलर राहायला लागतच होतं याला. असं घटना घडली. त्यांनी विचार केला की आपण तिला रेग्युलर तिला जातो, तिलाच इकडे घेऊन येऊ आपण. पण ती कशाची ती येणार नव्हती. पण तिला वाटलं आपण याला इकडे येऊ आणि याच्याकडे बराचसा जेवढा माल आहे तेवढा माल घेऊन आपण परत आपल्या ठिकाणी प्रसार होऊ, मुंबईसारख्या ठिकाणी जाऊ. ती प्रॉपर म्हणजे मुंबईची, पण आलेली मात्र त्या गल्लीमध्ये. पण यांचा संबंध जुळल्यामुळे ते आता इकडे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पण यायला तयार झाली असतो. हा याचा विचार कसा ठरला की आपल्या घरी तर कोणाला माहिती नाही, घरी आपली बायको आहेत, हिला आपण वेगळ्या ठिकाणी जरी ठेवू आणि हिला भेटत राहू, हिला सांभाळू, आपली एक दुसरी पत्नी म्हणून हिचा असं एक वापर करून घेऊ. जोपर्यंत वापर करायचा तोपर्यंत, नंतर हिला सुटका करून टाकू. पण तिला ईद आल्यानंतर शहरामध्ये तिने बघितलं, सगळ्या गोष्टी तिच्या निदर्शनास आल्या आणि तिची नजर मात्र त्याच्या आता प्रॉपर्टीवरती पडू लागली, येऊ लागली. आणि इथूनच मात्र घटना एक वेगळ्या दिशेला जाणार होती. तिने त्याच्याकडून जवळजवळ
1 लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख असं करत करत जवळजवळ 60 लाख रुपये त्यांनी तिच्याकडून काढले. शीतलने ह्या राजू शेठकडून 60 लाख रुपये काढले आणि आता पळता पाय घेण्याचा तिने निर्णय घेतला. पण पळता पाय घेता कसा, असा एक पूर्ण प्लॅन करून नियोजन करून ह्या राजू शेठला अतिशय याच्या घरी सांगून याला आता आपल्या मागं येईल, हा आपल्या मागं जास्त वेळ झालेला आहे, प्रेमात पडलेला आहे आपल्या आणि याला आपण लागतोयच रेग्युलर. हा आपल्याला तिला कुठेतरी कंटाळा आल्यासारखा झाला या गोष्टीचा. पैसा तर येतोच आहे पण रोज रोज शरीर कोणातरी खाली जात आहे याचं तिला फार थोडं वेगळं वाटत होतं आणि हे नको आहे, अशा गोष्टी नको आहे असं तिला एक वाटत होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला ती कंटाळून आता निघून जाण्याचा प्रयत्न करत होती. आणि एक वेळेस तो एका पार्टीकडून पेमेंट घेऊन आला होता. आता एक मोठी कंपनी होती पुण्या साईडचीच, तिथून तो पेमेंट घेऊन एक बॅग घेऊन आला होता आणि बॅग तिच्या रूमवरती त्याने ठेवली आणि तो बाहेरून जाऊन येतो असं म्हटला. तेवढ्यात ती बॅग होती 1 कोटी रुपयाची आणि ती 1 कोटी रुपयाची बॅग घेऊन ती तिथून प्रसार झाली. तेव्हा मात्र ह्या राजू शेठला धक्का बसला आणि राजू शेठ जागी झाला. राजू शेठचे डोळे उघडले आणि मग राजू शेठला कळलं की आता आपण हिच्या जाळ्यामध्ये अडकलेलो आहोत. अशा ज्या घटनेचा अंत होतो. राजू शेठ नंतर केस करतो पोलीस स्टेशनला, पण तिचा काही तपास लागत नाही. 1 कोटी रुपये तिचे त्या राजू शेठचे ती घेऊन फरार झाली. ती नेमकी गेली कुठे, काय कुठे अजून काही पत्ता नाही याचा. या घटनेला आता 1 महिना झालेला आहे. 2023 डिसेंबरमध्ये 30/45 ही घटना घडलेली आहे. आता 1 महिना होऊन या घटनेला झालेला आहे. 30/5च्या अगोदर 1-2 दिवसापहिलेच असं हा प्रकरण घडलेलं होतं. भेटूया मित्रांनो आपण पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपल्या स्टोरीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या नवीन स्टोऱ्या, क्राईम स्टोऱ्या, काहीतरी बोध देणाऱ्या आपण घेऊन येत असतो या चॅनलवरती. आपल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या घटना या चॅनलवरती आपल्याला भेटतात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची. धन्यवाद.